अरे संत्या, काय सांगू तुला. काल परवा माझ्यासाठी एक स्थळ आलं होतं. ती पोरगी काय म्हणाली माहितीये, मुलगा गावात राहतो, शेती करतो, मला शहरातला मुलगा पाहिजे. आपण काय गावाले ना रे. आपण काय रे काजू आंबे विकतो. हे संत्या, अरे आंबे काजू म्हणजे काय रे. अरे ह्या यंदाच्या वर्षाच्या सीझन मध्ये आपण 4 लाख रुपये कमवलेले आहेत. ज्या मुलीला आणि तिच्या बापाला कोकणातली खरी किंमत कळेल ना, ती आपल्या घरात सून म्हणून नांदेल ना. एकदम कडक. गीता उभी मंडपात, नितीन दुरून होता पाहत, करणार पत्नी मी तिला, शोभेल सून तुम्हाला, करणार पत्नी मी तिला, शोभेल सून तुम्हाला. अरे दिग्या, काय रे. वय 35 होत आलं. डोक्यावरचे केस पण जात आले. पण हुंडा सोड, साधी मुलगी पण द्यायला कोण तयार होत नाही. सालं काय नशीब आपलं रे फुटकं. अरे संत्या, काय सांगू तुला. काल परवा माझ्यासाठी एक स्थळ आलं होतं. ती पोरगी काय म्हणाली माहितीये, मुलगा गावात राहतो, शेती करतो, मला शहरातला मुलगा पाहिजे. अरे भले तिथे तो भाड्याच्या खोलीत का राहीना. अरे माझा स्वतःचा 2 मजली बंगला आहे, स्वतःच्या एकरावरी जमीन आहेत, आणि त्या शहरातल्या 1K का काय म्हणतात त्या ब्लॉक साठी आम्हाला रिजेक्ट केलं जातंय. अरे मित्रा, अरे काय बदललाय. मुलींना ना हल्ली मुंबईवाला रोजगार असणारा मुलगा लागतो. पुण्या मुंबईमध्ये लोकलमध्ये ट्रॅफिकमध्ये माणसाचा चेंदा मेंदा झाला तरी चालेल. लोकांना ना शहरात राहण्यात मोठा स्टेटस वाटतो. आपण काय गावाले ना रे. आपण काय रे काजू आंबे विकतो. आपली तेवढीच व्हॅल्यू ना रे. हे संत्या, अरे आंबे काजू म्हणजे काय रे. अरे ह्या यंदाच्या वर्षाच्या सीझन मध्ये आपण 4 लाख रुपये कमवलेले आहेत. अरे शहरात त्या साहेबांच्या हाताखाली राबून ओव्हरटाईम करून वर्षभरात त्यांची एवढी बचत होते काय. हो ना. अरे शहरात काय लाईफ आहे. तिथे महिन्याला फ्लॅटचं भाडं, नळाच्या पाण्याचे पैसे, दुधाच्या पिशवीचे पण पैसे द्यावे लागतात. सगळा पगार ना त्या गुगल पे आणि फोन पे ह्याच्यातच उडून जातो. आणि ते आम्ही शुद्ध हवा घेतोय, विहिरीचं ताजं पाणी पितोय. अरे आपण ना स्वतःच्या घरात राजासारखे राहतोय, तरी पण आपण बेरोजगार. आणि ते महिन्याला 20-25 हजार रुपये कमवतात आणि राजे. तुझं लॉजिक 100% बरोबर आहे संत्या. आपण शहरातल्या लोकांपेक्षा जास्त कमवतो आणि सुखात राहतोय. अरे पण त्या मुलींना आणि त्यांच्या घरच्यांना समजावणार कोण. त्यांना वाटतो काय गावात भविष्यच नाही आहे. चल मी बाग घेतले, ती बघून येऊ. चल. कुठे आहे बन. अरे इथे जवळच घेतले नवीन, पुढच्या वर्षीची सोय करायला नको. चल. संत्या, हा अरे बघ ही अशी कालमा आहे ती. हा हा ये बसूया जरा. चांगले आहेत रे. ये इकडे 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 बस. अरे दिग्या, काय. आपण ना लोकांच्या नजरा बदलायला हवेत. आपण ना गावातील तरुणांनी एकत्र येऊन ना ठरवलं पाहिजे, शहरात जाऊन तिथल्या कंपन्यांची चाकरी करण्यापेक्षा स्वतःच्या मातीत राहून डिजिटल बिझनेस करायचा. आता आपण आंबे, काजू, घरगुती मसाले ऑनलाईन विकायला सुरुवात करूया. गावातच कडक रोजगार उभा करू ना आपण. आणि राहिल्यात प्रश्न लग्नाचा. ज्या मुलीला आणि तिच्या बापाला कोकणातली खरी किंमत कळेल ना, ती आपल्या घरात सून म्हणून नांदेल ना. एकदम कडक. खोटा दिखावा करून शहरात कुडत राहण्यापेक्षा आपण गावात ताट मानेने जगायचं. खरंय बाबा. हे ऐकल्यानंतर मला माझ्या शेतीचा आणि व्यवसायाचा अभिमान वाटला. अरे लग्न काय आजचं नाही उद्या होईल रे, पण आपल्या मातीत आणि आपल्या माणसांबरोबर जगण्याची मजा काही वेगळीच आहे. एकदम खरं बोललास हा भावा.